आपण आलो होतो आता शेतामध्ये आणि आपल्या वावरामध्ये नांगरणी चालू आहे. तुम्ही बघू शकता मागं हे बघा, हे अशी काही नांगरणी चालू आहे सध्या. हे बघू शकता, हे असं काही नांगरणी चालू आहे. आणि हे जे आपल्याला दरवर्षी जे उन्हाळा लागल्यावर नांगरणी करावं लागते शेताची. नांगरणी न केल्याने काय होतं माहिती आहे का, कपाशीचं जे आपण इकडं पहिल्यांदा कपाशी लावली होती, तर हे बघू शकता. तर जे कपाशी लावतो आपण, तर त्याचीवाली जे आपण जरा असंच लावलं तर हे परेशान करतं. त्याच्यामुळे आपण याचीवाली नांगरणी करतो आहे. आणि हे जी पळाट आहे, ही जी कपाशी आपण जे तर नांगरटीमध्येच दाबून टाकतो आहे, कारण उपटून नाही घेतला आम्ही. यांना तिरी वगैरे मारून काय आम्ही उपटून घेतलं नाही. हे असं करून आपण जे केलेलं आहे. आणि आता सध्या याच्यावालं ही नांगरणी चालू आहे. नांगरणी का करावी आपण, का जे जमिनीमध्ये बुरशी वगैरे राहतं, जे बुरशीनाशक कीटकनाशक जे असतं ना, ते जमिनीमध्ये खाली दबतं. आणि जे तण वगैरे राहतं, गवतड होतं ना जास्त आपल्या वावरामध्ये, तर मग ते नांगरणी केल्याच्या नंतर ते जमिनीमध्ये दबून जातं. तर हे बघू शकता आपण इकडं जे नांगरणी करत आहे आता, हे जे 744 ट्रॅक्टर आहे स्वराज कंपनीचं, तर याशी काही नांगरणी होत आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे इतकी नांगरणी आपल्याला अशी होत आहे की खालून मुरुमसुद्धा निघत आहे. तुम्ही बघू शकता, हे असं काही आहे. तर आपण आपल्या वावरामध्ये आलेलो होतो, तिकडं आपल्याला नांगरून पूर्ण झालेलं आहे. हे टोटली 4 एकर वावर आहे, आपण याच्यामध्ये नांगरणी करत आहे. तर हे बघू शकता, काय असं नांगरणी चालू आहे आपल्या वावरामध्ये. तर तुम्ही बघितलं की भाई दरवर्षी जे वावरामध्ये नांगरणी करावंच लागते आपल्याला. आणि आपण जे आता नांगरणीच करतो आहे वावराची, याच्यानंतर याच्यामध्ये रोट्या मारल्या जाईल. मग त्याच्यानंतर पाऊस पडल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सरी वगैरे पाडून मक्का किंवा तूर कपाशी याची आपण जे लागवड करू शकतो. तो हे असं आहे, हे बघू शकता. इथं आपण कपाशी लावली होती आणि याच्यामध्ये आपण तुरीचे पाटेसुद्धा लावले होते. हे बघू शकता, इथं तुरी लावलेलं होतं, तिकडं कपाशी होती. आणि इकडं बघू शकता हे नांगरणी केलेलं आहे आपण. हे एवढं राहिलेलं होतं, आता हे पण नांगरायचं काम चालू आहे. तर हे जे जमिनीला जे तर आपल्याला पलटी द्यावाच लागते उन्हाळा लागल्याच्या नंतर. आता की जसं की उन्हाळा चालू आहे, तर मग आपण ते नांगरणी करून ठेवल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, हे जे ढेपडं निघलेले हे याला जे आपण मातीचे जे गोळे ढेपडं आपण म्हणतो याला, हे काय होतं, याला तापते. म्हणजे उन्हामुळे काय होतं, ताप यांना एकदम असं गरम होते. माती जी आपली ठिसूर बनते. आणि जे याच्यातली काही बुरशी वगैरे आहे ते उन्हामुळे टेम्परेचरमुळे जे आहे तर खतम होऊन जाते. तर ते आपल्याला नांगरणी दरवर्षी करायलाच पाहिजे. तर आम्ही पण सुद्धा करून घेत आहे. हे बघू शकता, ट्रॅक्टर वगैरे चालू आहे, नांगरणी काम चालू आहे. तर हे इतकं पूर्ण आपलं नांगरून झालेलं आहे, इतकं राहिलेलं आहे. आता एवढं नांगरून घेऊ. आणि मला असं वाटलं की आपण ब्लॉग बनवूया नांगरणीचं, तुम्हाला पण दाखवतो मी. आता जसं की सगळेच व्हिडिओत दाखवतो मी, किंवा शेती कशी करते, काय करते, कसं करावं लागतं, काय काय आपल्याला करावं लागतं शेतीमध्ये. तर मग मी म्हणला की आता नांगरतो आहे आपण, ते पण तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. तर मग आपण जे ब्लॉग बनवून राहिलो त्याच्यावाला पण. तर असं काही आहे बघू. आता हे इकडं बघू शकता तुम्ही, हे इथं खूप सारे पक्षी बसलेले आहे बघू शकता. आता हे जे आहे ना, जमिनीमध्ये जे जंतू राहते, किडे, ते जे आहे ते येचून खात आहे. म्हणजे जमिनीमध्ये भरपूर अशी जंतू राहते की ते खाली दबलेले राहते जमिनीमध्ये. आणि ते जे येतं आपले हे पक्षी वगैरे येते आणि ते जे त्यांना येचून खाते, त्यांच्यावाला भोजनच तसं काही म्हटलं तुम्ही. आणि ते असं काही यामध्ये शेतीमध्ये भरपूर असं करावं लागतं. आता याच्यावरती ढेपडं निघलेले, आपल्याला याच्यावर रोट्या पण मारावं लागणार आहे. ते रोट्या वगैरे मारल्यावर मग आपल्याला रान जे एकदम सरी पाडायला एकदम क्लिअर होऊन जाईल, एकदम चोखताय असं वाटत्यासारखं होऊन जाईल, एकदम प्लेन. मग त्याच्यावरती आपण जे सरी वगैरे पाडून त्याच्यावर लागवड करू शकतो आपण. हे असं काही असतं, हे अशी काही शेती करावं लागते काही. तर आता तुम्ही बघू शकता, हे असं इतकं नांगरणी चालू आहे आपलीवाली. हे बघू शकता, हे ट्रॅक्टर आहे, जसं मी तुम्हाला पहिल्यानं पण दाखवलं. हे असं काही नांगरणी, हे बघू शकता, ही इतकी खोल नाली पडत आहे. हे असं आहे, पोरं बघा, हे नांगरणी करतोय. हे माणूस याच्यावर बसलेला आहे, हे बऱ्याच वेळेला बसलेला आहे, काय त्याच्यावर काहीच होत नाही. खूप वेळचा हा माणूस बसलेला आहे ट्रॅक्टरवरती. तुम्ही बघू शकता इतके एवढं मोठं ढेकळं निघतं ऑटोमध्ये. ते माणसं, अरे सकाळपासून ते माणूस त्या ट्रॅक्टरवरती बसलेला आहे. मी तर विचार करतोय का बा हा माणूस काय म्हणजे यार इतक्या टाईम बसून काय मध्ये ट्रॅक्टरवर बसणं काय सोपी गोष्ट नाही, खूप आदळतं ते. आता एवढ्या ढेकळामध्ये जर ट्रॅक्टरला चालायचं म्हणल्यावर
काय विषय आहे का? पण मग ते माणूस ते सकाळपासून मी बघतोय वाईट ट्रॅक्टरवरच आहे, काय उतरला नाही. 4 एकर नांगरणी काढणं झालं पण मग ते काय उतरतच नाही त्याच्यावर. म्हणजे काय शॉक असतो एक. तर काय तुम्ही पण समजू शकता. हे बघू शकता इथं किती सारे पक्षी बसलेले मस्त. आता हे जमिनीमधले जे किडे वेचून खात आहे जमिनीमधले असे. तर आजचा तुम्हाला आमचा हे ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही भेटतो एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तब तक बाय.